श्रोते हो, कर्म कर्म म्हणजे काय हो? आपण एरवी बोलताना म्हणतो कर्म माझं. असं माझं कोणतं कर्म होतं की हे भोग मला भोगावे लागत आहेत? सध्या कर्म या विषयावर बऱ्याच चर्चा होतानाही दिसतात. म्हणून म्हटलं की कर्म म्हणजे काय याची माहिती घेऊ आणि कर्म या विषयावर एक व्हिडिओ करूनच टाकू. तर श्रोते हो, याबाबत मला खूप सुंदर माहिती मिळाली बरं का. आज आपण कर्म म्हणजे काय ते बघणार आहोत. कर्माचा सिद्धांत, थेअरी ऑफ कर्मा, या हिराबाई ठक्कर यांच्या पुस्तकातून महत्त्वाचे व सोपे मुद्दे मी लिहून काढले आहेत आणि त्याची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. संत गोस्वामी तुलसीदास रामायणात सांगतात की कर्म प्रधान विश्व करी राखा, जो कस करई तो तस फल चाखा. याचा अर्थ असा की कर्माची फळं ही चाखावीच लागतात, म्हणजे भोगावीच लागतात. जो जसे कर्म करतो तसेच फळ जीवाला भोगावे लागते. यातून तुम्ही पळवाट काढू शकत नाही. प्रत्यक्ष परमेश्वरालाही त्यांनी जेव्हा पृथ्वीवर अवतार घेतलेत तेव्हा त्यांनाही ते चुकलेले नाही. तर आता आपण बघूयात की कर्म म्हणजे काय. साध्या सोप्या भाषेत कर्म म्हणजे क्रिया. उदाहरणार्थ, खाणे, पिणे, चालणे, बोलणे, नोकरी व्यवसाय करणे, पाहणे, ऐकणे, स्नान करणे, जन्म घेणे, मरणे, स्पर्श करणे, श्वास घेणे, झोपणे इत्यादी सर्व प्रकारच्या शारीरिक व मानसिक क्रिया या सर्वांचा कर्मात अंतर्भाव होतो. कर्माचे 3 प्रकार आहेत: क्रियमाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. यापैकी आपण पहिला क्रियमाण कर्म म्हणजे काय ते बघू. क्रियमाण कर्म म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी जी कर्मे करतो त्या सर्वांचा समावेश क्रियमाण कर्मात होतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण अशी जी जी कर्मे करतो त्या सर्वांना क्रियमाण कर्म असे म्हणतात. काही वेळेला ही कर्मे केल्यावर लगेच फळ मिळते, म्हणजे कर्म करणाऱ्या व्यक्तीला ती फळ देऊन शांत होतात. उदाहरणार्थ, तहान लागली की आपण पाणी पिण्याचे कर्म केले, त्याचे फलस्वरूप म्हणजेच आपली तहान भागली. आपल्या कर्माचे फळ आपल्याला त्वरित मिळालं. अशाच प्रकारे भुकेचे, स्नान करण्याचे इत्यादी अनेक उदाहरण तुम्ही घेऊ शकता. आता दुसरे एक उदाहरण घेऊ. एखाद्या व्यक्तीला तुम्ही वाईट बोललात किंवा अपशब्द बोललात, तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीनेही तुम्हाला तसेच वाईट बोलले किंवा तुम्हाला चपराक दिली, तेव्हाच आपल्याला लगेच तिथल्या तिथेच आपल्या कर्माचे फळ लगेच मिळाले. फळ देऊन कर्म शांत झाले, हिशोब संपला. अशा प्रकारे काही क्रियमाण कर्म फलद्रूप होऊन त्याचे तिथल्या तिथेच फळ भोगून आपल्याला त्यापासून मुक्ती मिळते, म्हणजेच तिथेच हिशोब क्लिअर होतो. आता आपण दुसरा प्रकार बघू, संचित कर्म. काही क्रियमाण कर्मे अशी असतात की ती तात्काळ फळ देत नाहीत. त्यांचे फळ मिळण्यास कमी जास्त काळ लागतो. जोपर्यंत फळ मिळत नाही तोपर्यंत ती जणू शिल्लक राहतात, म्हणजेच संचित होऊन राहतात. संचित राहतात म्हणजेच त्या कर्मांचा साठा होऊन राहतो. उदाहरणार्थ, तुम्ही आज परीक्षेचा पेपर लिहिण्याचे कर्म केले, तर त्याचे फळ मिळण्यास म्हणजे त्याचा रिझल्ट मिळण्यास काही कालावधी जावा लागतो. अगदी तसेच समजा तुमच्या तरुण वयात तुम्ही तुमच्या आईवडिलांना दुःख दिले, तर तुमच्या वृद्धावस्थेत तुमची मुले तुम्हाला दुःख देतात, म्हणजे फळ मिळायला मध्ये बराच काळ लोटला. समजा या जन्मी तुम्ही संगीत साधना केलीत किंवा इतर कोणतीही साधना केलीत, तर कदाचित पुढील जन्मी लहानपणीच तुम्ही त्या साधनेत तुमचे नैपुण्य किंवा कुशलता दाखवाल, म्हणजे इथे तर पुढच्या जन्मापर्यंतचा कालावधी लोटला. अशा प्रकारे कित्येक क्रियमाण कर्मे लगेच फळ देत नाहीत, पण कालांतराने ती जेव्हा पक्व होतात तेव्हा तुम्हाला फळ देऊनच शांत करतात आणि तोपर्यंत ती तुमच्या खात्यात
संचित कर्म म्हणून तुमच्या खाती जमा राहतात. जीवात्म्याची अशी अनेक कर्मे संचित म्हणून त्याच्या खातेवहीत जमा होतात. भोगण्यासाठी ती शिल्लक राहिलेली असतात. कोणतेही क्रियमाण कर्म जे संचितात जमा झालेले असते ते फळ दिल्या वाचून समाप्त होत नाही. भले त्याला कितीही जन्म का लागेनात, किंबहुना ती फळे भोगण्यासाठी तुम्हाला पुढील जन्म घ्यावाच लागतो. आज ना उद्या, या जन्मी किंवा पुढील कोणत्याही जन्मात ती भोगावीच लागतात. त्याशिवाय यातून आपली सुटका नाही. राजा दशरथाने श्रवण कुमाराची चुकून हत्या केली होती. तेव्हा त्याच्या वृद्ध आईवडिलांनी तुझाही मृत्यू पुत्रविरहाने होईल असा राजा दशरथाला शाप दिला होता. पण राजाचे हे हत्या करण्याचे क्रियमाण कर्म शापाप्रमाणे तत्काळ म्हणजे लगेच फळ कसे देणार? कारण त्यावेळी राजाला मुलगाच झाला नव्हता. म्हणून राजाचे हे कर्म त्याच्या संचितात जमा राहिले. कालांतराने राजाला 4 पुत्र झाले आणि जेव्हा रामाच्या राज्याभिषेकाचा दिवस उजाडला त्यावेळी ते राजाचे संचित कर्म पक्व होऊन फळ देण्यास सज्ज झाले आणि राज्याभिषेकाच्या दिवशीच राजाला पूर्वीच्या शापानुसार मृत्यूचे फळ देऊन शांत झाले. आता आणखीन एक असेच उदाहरण बघूया. महाभारतातील राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असे का व्हावे? हे दुःख माझ्या नशिबी का? तेव्हा श्रीकृष्णाने राजाला दिव्य दृष्टी दिली. धृतराष्ट्राने दिव्य दृष्टीद्वारा पाहिले की साधारण 50 जन्मांपूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच वृक्षावरील बरेचसे पक्षी पळून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले. तर पक्ष्यांची 101 लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. राजाचे हे त्या जन्मीचे क्रियमाण कर्म फळ देण्याची योग्य संधी पाहत संचित रूपात शिल्लक राहिले. जेव्हा राजाला त्याच्या काही अन्य पुण्याईच्या फलस्वरूप जेव्हा 100 पुत्र झाले तेव्हा ते संचित कर्म पक्व होऊन राजाला फळ देण्यास सज्ज झाले. परिणामतः राजा आंधळा जन्माला आला व त्याचे 100च्या 100 पुत्र युद्धात मरण पावल्याचे दुःख राजाला भोगावे लागले. आता आपण बघू कर्माचा तिसरा प्रकार, प्रारब्ध कर्म. जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. थोडक्यात प्रारब्ध म्हणजे तुम्ही आत्ता जे भोगत आहात ती कर्मे. जी संचित कर्मे पक्व होऊन फळ देण्यायोग्य होतात तेवढी प्रारब्ध कर्मे भोगण्यास अनुरूप असे शरीर जीवात्म्यास प्राप्त होते आणि त्या जीवन काळात भोगण्यासाठी तयार झालेली सर्व प्रारब्ध कर्मे भोगल्यानंतरच त्याचे शरीर सुटते. अशा रीतीने तो जीवात्मा जन्म मरणाच्या चक्रात सतत फिरत राहतो. अनादी काळापासून जन्मजन्मांतरातील संचित कर्मे भोगण्याचे हे चक्र अव्याहतपणे चालत आलेले असते. जोवर तो या चक्रातून सुटत नाही तोवर त्याला मुक्ती नाही. एकंदरीत जीवाचा कर्म साठा प्रत्येक जन्मात वाढतच राहतो व या कारणास्तव जीवात्मा मोक्षापासून दूर राहतो. अशा रीतीने कर्मगती ही फार गहन व गूढ आहे. कर्माच्या कायद्यात वकिलांची चतुराई, न्यायाधीशाची बुद्धिमत्ता वा कोणा उच्च अधिकाऱ्यांची मध्यस्थी यांना बिलकुल वाव नाही. म्हणून वाईट कर्म करण्यापूर्वी माणसाने 1000 वेळा विचार करावा. एकदा कर्म केले की त्याचे फळ आज ना उद्या भोगलेच पाहिजे आणि त्यावेळी त्याला सामोरे जायची तयारी ठेवावी. म्हणून जाणकार म्हणतात, हसत हसत केलेले पाप रडत रडत भोगावे लागते. कर्म करायचीच असतील तर चांगली करा, ज्याला सत्कर्म म्हणतात. आपल्यामुळे एखाद्याचे चांगले कसे होईल हे बघावे आणि यालाच पुण्यकर्म म्हणतात. तुम्ही केलेल्या पुण्यकर्माची फळे तुम्हाला खूप सुंदररित्या मिळतात. पुण्यकर्मे तुम्हाला तुमचे आयुष्य तारून नेण्याला मदत करतात. तर श्रोते हो, कर्म म्हणजे काय याची माहिती आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिली. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.